फोन लागला बाई वाजायला. ला 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 ला. असली येते तर अख्खे 10,000 रुपये. देवा, आज काय लॉटरी बिटरी आहे काय? हा, आत्याचे पैसे दिसू राहिलेत. यांचा पगार झाला ना तर आत्याला परत देऊन टाकन. पण आता हे पैसे काय मी आत्याला देत नसते. मस्त शॉपिंग करते. नवीन सेल लागलाय, भारी भारी साड्या, गाऊन, ड्रेस, चप्पल, मस्त मेकअपचं सामान. बया, रेशमे का शिकाली? हे काय आत्ताच आलंय, डोकं जाम झालंय. उन्हातून बाहेर आले तर, म्हणजे उन्हातून आले घरात ना, डोकं लय जाम झालंय. ते कार्प काय झालं गुंडाळायला? हा ना, स्कार्फ नाही घेऊन गेले. जिपऱ्या कोण बघ मोकळ्या दाखळ्या हलवीत चालायला. मी काय पोरगी आहे जवानतावा आता? अगं पैसे होते इथं, पैसे कुठे गेले? पैसे म्हणजे मी आता आले, दरवाजा उघडा होता आणि मी डायरेक्ट घरात आले आणि येऊन बसले. अगं हिथं ठेवले, मी फोन वाजला म्हणून तिकडे गेले. मला काय माहित, मला कोण विचारित आहे? दरवाजा उघडा ठेवीत आणि कुठे पळता, कोणतरी नेले असते. गेट वाजलं नसतं का कोण आला असतं तर? जाऊ द्या, सोडा. 200-400 रुपयांनी काय होणार आहे तसं? अगं 200-400 नाही, हा 10,000 आहेत. कुठं ठेवलेत का काय? ध्यान नाही, काय नाही. मी हातात घेऊन गेले का काय? शोधा लवकर. 10,000 आहेत. 10, 500 नाही तर 10. शोधा आत्या, घरात बघा. लक्ष नसतं तुमचं. आता काय करते, मोबाईलच्या मागं ठेवून देते. रेशमे, ये रेशमे, आत्या उठून बस बरं. फोन लाव सोनीला. काय काय? अगं सोनीचा फोन नाही आला, मला काळजी वाटते, दुखत होतं म्हणली. फोन लाव बरं. काय झालं का? आत्या, माझं डोकं दुखतंय ना, तर हातपाय थरथर करू राहिले. तर कमून काय माहित कसं? आयो, अगं डोकं तर गरम लागतंय, जळतंय. आणि हातपाय का म्हणून अशी लटलट करायला? काय तर ते माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही, त्याच्यामुळं काय नाही तर लावला असता त्या फोन. मी घरात जाऊन पडते. हा, बेडवर झोपते. आज काय व्हायला लागलंय तिला? मोबाईलच्या मागं लयच रिस्की आहे. दुसरीकडे कुठं ठेवावं लागल. आता तसंच लय मांजरीवाणी, बाई मांजरीवाणी नाक आहे नुसतं. कुठं वाश येईन त्यांना कळायचं नाही. कुठं ठेवू? कपाटात? उशी. शॉपिंग शॉपिंग नुसती शॉपिंग. उशीकडे तसं कोणाचं लक्ष जाते. चला गप जाऊन हॉल मध्ये बसते. काही नादर आहे बया, माझा नातू असाच होईल. माझं सोनूल सोनूल ज चकुल चकुल, माझं सोनूल सोनूल माझं चकुल चकुल. काय करू राहिल्या? अगं काय करते? उशी का म्हणून घेऊन बसल्या? अगं हे बघ ना, नातवंड सारखं दिसते ते गोंडस. नातवंडाचं येड काय करू? उशी का म्हणून घेऊन बसल्या? अगं हे तुला ध्यान तरी आहे का? हे बघ ना किती घाण झाली उशी. काय खोळ काढायची, धुवून टाक. कोण? अगं आण, मी काढते. दुसरं बघ. अगं काय झालं? आत्या, शॉपिंग कामातून जाईल. हे बघा, सून कशाला असती? कामाला असती सून. आणि सासू कशाला असती? आराम करायला. तुम्ही एवढे दिवस कष्ट केले, हा, राब राब राबल्या संसारासाठी, आणि आता सून आली म्हणल्यावर तुमची गरज आहे काम करायची. नुसतं इकडं पळ तिकडं पळ, घरामध्ये निसती भिंगरीवाणी भिंगता. आता माझी बारी भिंगायची. आत्या, काय हाय काय नाही सगळं मी करीन. हे खोडक्या चीज आहे, याला मी घासून काढीन. हा,
हा? अगं आण मी ही करते. नको. तू तर म्हणत होती मागाशी काय ते पापड्या आहेत त्या उलट्या पालत्या करा, त्या खाली आणा वर टाका, आणि आज खोळ येऊनच झालं वय. नाही नाही ते असंच म्हणलं असं मी तुम्हाला काम सांगणार अगं आण इकडं. नको ना तुम्ही जावा आराम करा. जा जा आराम करा, टीव्ही बघा, जा सिरियल अगं लागली. रेशमे मी काढून देते, नको भिजाय आता, घालीते. नको 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 सून आहे ना तुमची अजून जिवंत. हा. जा सिरियल बघा, जा टीव्ही लय सिरियल लागली. गुणाची आणि कवळ्या मनाची हा माझी सून. हा 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 जा हळू जा हळू. अरे राम, अरे देवा, हा असा कसा वास लागतोय. हाई का आधी बघते. बापरे, हा जिथं बरोबर पैसे ठेवू राहिले तिथंच बरोबर पोहोचू राहिले. आता जर यांना कळलं पैसे लपून ठेवलेत, आधी भाज्या करते, नंतर मग मला तळून खाते. आता काय करते, आयडिया, तिथं तर बरोबर येणार नाही. मला बी सुनबाई म्हणते. आता हे तर मिशन फेल झालं, आता दुसरं मिशन. चलो चलो. भांडे घासायला तर कधी येत नसतात, त्याच्यामुळं पैसे तर इधरच जाएंगे. शॉपिंग हिथच ठेवले होते बाय, काय सोप्याने खाल्लेत होय. खाली तर नसते पडले, हवा नाही आली. हिथं तर नाही बाई, हिथंच होते. फोन वाजला म्हणून तिकडे गेले. नका पाया पडू मा त्या. तुझ्या पाया पडते मग आता, तुझ्याच पाया पडायचं राहिलं. अगं पैसे हिथं ठेवले होते मी. इथं मला तर वाटतंय आता पैसे चोरी गेले वाटतंय, कारण आता एवढा दरवाजा उघडाच होता. मी जेव्हा आले तेव्हा मग माझी नजर गेली असती नाही तर तुम्ही ठेवले पैसे तर. अगं डोळ्याची अशी पापणी लवूस तर पैसे नेते का? नेऊस तर म्हणजे जेव्हा मी आले तेव्हा तर तुम्ही नव्हत्या, पण दरवाजा उघडा, बाहेरचा दरवाजा उघडा, गेट उघड, पाटक्याने कोणी उचलून नेला असन. अरे देव, मग ते वारेने इकडे पडले का? सरक बरं तुझ्या खाली. अरे देव, मला कम ढकलीत आहे. हळू ना, मला ठेवायचंय नीट. ते बघितलं का? सारखा सरक पलीकडे. अगं कुठं बाय मी का खोचले? बघितलं का ह्याच्या खाली अशी तंबाखू आहे बघा. मामा असे तंबाखू खातेच आणि अशी इकडून खाऊ दे. येरबा काय तुला काम आहे? तंबाखूचं काढशीन, आमच्या त्या मिसरीचं काढशीन. शोधा सरक बाजूला. शोधा. सरक काढीत असते मी असं उचकून आणि टाकीत बस. कुठं खोचले का काय काय जुनी? डब्याची पिशवी त्याची सकाळ धरणं पडली तिथं. उचलायला ध्यान नाही का काय नाही. कुठं गेले असते? डोक्यात किडे पडले बाय माझ्या तर. राडा घालू नका, मी आता सांगते, मी उचलायची नाही. तुझ्या येईन करायला. हा भला सांगती मला तिकडून आवाज देऊन सांगती. पस्तावा आला बाय, किडे पडायची पाळी आली डोक्याला. कुठं गेले असतील बाया? तिकडं तर सरळ चाललंय मी. तुम्हाला हसविण्यासाठी कष्ट करतो, तुम्ही एक लाईक करीत नाही. लाईक करा. हे किती धूळ आहे हे सगळे ह्याच्यावर. मीच आपली टुकू 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 काढून ठेवते आणि घाशीते. काय काय? अगं काय झालं? भिले ना? चिपकली. पाल पाल कुठे पाल होती त्या त्या पातेल्याजवळ. पाल होती. पाल होती? हा खरंच रेशमी? पळाली. कुठं पाल तर दिसा ना मला तिथं. पळाली असं तिला फास्ट पळते आत्या. आणि तुम्ही काय करू आला इथं? अगं सरी धूळ त्याच्यावर बसली. कवा काढले होते ते पातेले, कवा नाही सरे पातेल्याचे बुड चिकट झालेत. तर म्हणलं टिक टुकू 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 आपले दोन 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 घास येते. हो इकडं. अगं काय झालं? अरे देव, पालीला बघितलं म्हणून असं झालं का? तर तुम्हाला होईन बर का? हा
अगं पहिली पाला अंगावर पडली तर चांगलं मानित होते, शुभ मानित होते. आणि नुसती दिसली सळसळा पडली तर एवढं असं. हळू हळू. बरं मी काय म्हणते, तुम्हाला मागाशीच म्हणलं होतं ना, काही काम ना करू, जा जा बसा, तुमचे तिकडे पैसे शोधा. अगं मी पातेलं काढून देते, मग ती इकडे घे तू. मी करीते आता. अगं ह्याच्यावर उभं राहते मी, सरक बाजूला. ऐका, नाही मी उभा राहते म्हणजे त्या टिपीवर उभा राहिला तर टिप जाईल हातभर खाली. त्याचा काय विचार केलाय का तुम्ही? 2 क्विंटल माझं वजन आहे का? रेशमी, थोड्या दिवसांनी 2 व्हायला बसलंय. डॉक्टर म्हणले जरा हालचाल करीत जा, तेव्हा जरा हालचाल करायला लागले मी. हालचाल करायची, रस्त्याला पळा, रोडला चाला, किचन मध्ये इकडे तिकडे लुडबुड, माग माग माग. काय रोडला पळायला मला, म्हणजे धडकल्यावर तुला बरं वाटल. नाही नाही, मी घाशीन, मी काढते. तू सरक बाजूला इकडं. म्हणलं ना, जाताना पडताना त्या खुबा मोडला तर किती जाईल. हे बघ, म्हाताऱ्यापणात ऐका ऐका त्या, मला तुमची काळजी आहे. म्हाताऱ्यापणात जर खुबा मोडला तर लवकर बसत नाही, हा हा टाइम लागतो. हा. मग तुटला तरी तुटू द्या, तिकडे रोग होऊ द्या, पण भरून निघल खुबा त्या. माझा जोडायचा नाही. अंडे, मासे, मटण, गावरण तूप, शिरा, गरा त्याच्यावर टाकून वरण भातावर दिला तर लवकर चिपकन. तसं नाही, वय झाल्यावर नाही चिटकत, टाइम लागतो. थांबा मी काढते. कोणतं या वय काढते सगळे, सगळं काढू. काय खुडबुड खुडबुड करते? पाल दिसली. गाडीत बस बाई, मुरुत तिकडं. मी लय थकले आता, मुरुत तिकडं. अयो अगं बाया, नाच म्हणा अंगण तेड. हा, मी काढीत होते तेव्हा नाही काय गेली काय जण भसकीने इकडं पातीला ठेवलं तिकडलं. बापरे, लयच रिस्क वाढायला लागलंय, काय खरं नाही. आत्या बरोबर माग मागाच्या येतात, जिथं पैसे ठेवतात तिथंच बरोबर जाऊ राहिल्यात. यांना खरं वास लागतो. उगाच यांना मी मांजर म्हणत नाही. हा, मांजरीची मोठी बहीण दिसती. आता डिक्की काय यांना खोलता येत नाही, त्याच्यामुळे विषयच येत नाही की डिक्कीच्या आसपास येत्यान म्हणून. संपला विषय. हा, शॉपिंग तर करायची बाई, असं आता हार मानत नसते. बरोबर आहेत ना पैसे. बस आता मला बोंबलत, मी तशी लय हुशार आहे. 2 दिवस झालं ती रेशन कार्ड गवसाना बाजाराला रेशमी नेलत तेव्हा डिकीतच ठेवलेलं आठवतंय मला. अगं बाय, लाईटच लागत आहे. हे का म्हणून खोला ना का? रेशमे, ए रेशमे, काय इकडे बाहेर. बाहेर बाहेर काय करू राहिल्या? कुठे? अगं हे कसं खोलायचं? गाडीचं काय करू राहिल्या? मला सांग ना, गाडी म्हणायचं. चावी कोणी दिली? हा, अगं त्या दिवशी नव्हतं मी खोललं, ते आज खुलनच नुसतं लाईटच लागत आहे. कमून खोलायची? अगं राशन आलंय, 2 दिवस झालाय त्याचा फोन येतोय त्या पोराचा. राशन घेऊन जा मावशी, राशन मग घेऊन जा. राशन काय इकडे आहे तेव्हा? अगं राशन कार्ड येत नाही ठेवलं. काय झालं? काय असं होतंय रेशमे? काय? काय काय माहित बाई, सकाळ धरून असंच होतंय अचानक. अगं, आता ज्वारी येते त्या ह्याच्यावर राशन मध्ये. हा, तांदूळ भेटतात, इडली आवडते ना तुला? पण मी काय म्हणते, कशाला राशनचं खायचं? आपल्या घरात मस्त भरलंय आता, एवढं मोठे पोत्याचे पोते येत, कशाला राशन आणायचं? विसरू नको, त्याचा लय आधार होता. लोकांचे घर चलत आहेत त्यांनी. हा, भात करीत आहेत, खिचडी भात. तुला तर नरड्याच्या खाली नाही उतरत. मला आवडतो खिचडी भात, आवडतो. हा, त्या मला बी लय आवडतो खिचडी भात. आता नाही आवडू राहिला सध्या. आपण खाऊ ना 1-2 दिवसांनी. अगं आण ते खोल. तुम्हाला कुठं खोलता यायचंय? सारखा
शॉपिंग सगळी चुलीत जाती वाटतंय. बरोबर म्हातारी टपकू राहिली. काय म्हणते? कस काय खोला नाही आज? हा तेच ना, जाम झाली का डिक्की? वडू का? नाही तुटन, मारण्याचे पैसे लागत आहे. इकडे एखादी बटन दाबीते. वडू का? म्हातारीला कुठं कळायचंय कोणतं दाबू राहिलं. थांबा, त्याला तेल पाणी करीत जा. हा यांना सांगितलं होतं सर्व्हिसिंगला न्या. आत्या जाम झाली वाटते. थांब. अयो आवडून काढी. तुमचा मोबाईल वाजतोय. तुमचा मोबाईल जा जा जा, मी आणते जर उघडलं तर. काढ लवकर. हा हा हा. काय गरज होती काय तर ठेवायची. बापरे, हा त्याला काय नेमकं स्वप्न पडतंय काय? हा का आज मीच आज काय म्हणतात त्याच माग शनी लागलाय. आज शनी बरोबर होऊ राहिलंय सगळं. काळ येऊ राहिलाय, काळ जवळ असं वाटत. हा सापडला त्याव. आता लय झालं यांचं नाटक. आता ना बरोबर यांच्याच पर्स मध्ये ना पैसे ठेवते. कसं असतं माहितीये का, चोर कभी भी ना अपने घर में डाका नहीं डालता. ह्या काय स्वतःच्या पर्स उचकिणार आहेत. नवीन पर्सन फिरसन लय रुबाब. शॉपिंग करायची काही पण करून, पैसे जर हाती लागले ना संपला विषय. अर्जंट फोन आलाय, जाऊन येते. आत्या 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 आत्या. अगं काय झालं? अशी काय वडी ती मला? आता बरं काय झालं? दम लागलं बाई. गावाची माग पळत आहे. कुठं चालल्या तारा तारा? आणि एवढी लाल होस तर काय पळती माझ्या माग? तुम्ही कुठे चालल्या? अगं सरसाबाईचा फोन आलाय, मला बोलवलंय. अवे आज काय मग शॉपिंग नाहीच काय? काय? काय नाही. अहो ही पर्स कशाला घेऊन चालल्या म्हणून पळाले माग. अगं चांगली चेन आहे म्हणलं, बरं आहे मोबाईल आणि ते आहे याच्यात. नाही मग शोभत नाही तुम्हाला. तुम्ही एवढा भारी दिसता. हा एवढा भारी दिसता की नाही. ही असली खेडमाट पर्स तुम्हाला सूट नाही करत. हा ना इकडे तुम्हाला मी ना माझी पर्स देते भारीवाली, एकदम सुंदर. नंतर दे, आता जाऊन येऊ दे, मला सोड. ऐका, ऊन आहे मारणा मातीचं. तुम्हाला मी सोडीन उन्हात जाता चक्कर खाऊन पडताना आत्या. हा तुम्हाला चक्कर आली तर मग कोण आहे बरं? कोणाला मी आत्या आत्या करायचं आणि तुम्ही कोणाला रेशमी रेशमी म्हणणार? हा ना रेशमी, तुला गाडी घेऊन चल म्हणलं की चार्जिंग नाही तिला, फलानं नाही करती. आज लय तू काळजी घ्यायला. नाही चांगली नाही दिसत तुमच्यावर. मी सोडून तुम्हाला लय ऊन आहे बाया. चला बरं चला चला. अगं आण, मी जाते. तुम्हाला सोडीन, मी सोडते गाडीवर, नंतर जावा तुम्ही. चला चला. अरे देवा, अगं ती वाट बघन ती सरसाबाई. नाही काय हो, चला. रेशमी, तू सकाळ धरणं मला काय कळानच तुझं. काय कोणत्या वस्तूला हात लावलं नका करू नका करू. हा कोंबडी कशी अंड्यावर येते, इकडं पळती थरथर कापत तिकडं. तसंच काय भानगड कळाना मला. नाही तसं नाही हो, तसं नाही. काय तुमची काळजी आहे, बाकी काय नाही आता. दुसरं काही नाही बाई. काय करू दे नाही, मला काहीच करू दे नाही. नाही नाही काय नाही. नाही तर कामासाठी तर ही करता येत नाही काय, ते करता येत नाही काय. आज काय झालंय नेमकं? काय नाही झालं, मला तुमची काळजी जास्त वाटायला लागली कमून काय माहित. हे बघा हे डोळा, हे दुसरा लावायला लागला. फटका देऊ का डोळ्यावर? नाही आता तुम्हाला माहिती नाही, अपशगुनचा डोळा आहे. काहीतरी अपशगुन होणार आहे. उन्हात अनात बाहेर नका जाऊ. चला 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 चला. काय बाई, आज तर सगळी पनोतीच लागली या पैशान माग. आत्या एकतर इकडं पळ तिकडं पळ, ह्या घरातून त्या घरातून नुसतं माग मागच आहे. आज माझा दिवस, अख्खा दिवस माझ्या माग माग. काय करावं बस, आता मग डोकं फिरलंय. आता फुल आणि फायनल गेम ओव्हर, संपला. इथं पैसे नाही दिसायचे. रेशमे, बाद झाला आता. काढ बाहेर. तेच बघितलंय मी सगळं. हा सॉरी. वट वर बस.
तरी म्हणलं मला हातात- द्या ना शॉपिंगला पैसे. हा तुला देते, ऐक माझ. हिथून हित पळती, माझ्या महाग पळती. हा किती माझ्यावर जीव लावी ती आज. हा आता हे नका करू, ते नका करू. हा म्या तरी म्हणलं माझी सून एवढी कशी काय आली बाई लाईनीवर. पण ही लाईन ही आहे, ती वास घेऊ घेऊ. म्हणजे तुम्हाला माहित होतं आणि मग धोका. गुलीगत धोका. म्हणजे असं करते कुठं आत्या, दिवसभर मी इकडं हे कर तिकडे हे कर, मी तरी म्हणलं तुम्हाला कस काय वास लागू राहिलं. अगं हे पिकलेत, उगच पिकलेत, उन्हाने पिकलेत काय हे? आ एवढा मोठा हे चालवलाय गाडा. जाऊ द्या आत्या, सॉरी. अशी असती वय सॉरी? तुझं भाकरीवर लक्ष नाही का, पाण्यावर लक्ष नाही का? मला म्हणलीस का खा का घ्या का बसा का उठा? नुसतं आता उन्हात जाऊ नका, पिशवी वड. आता इथं नका बसू, पिशवी वड. तिकडं उशी हे करू नका, ते करू नका, भांड्याला हात लावू नका. अगं काय तारा, आटकूर मांदिनी एकच पारा. मला वाटलं मी तुमच्या सोबत गेम खेळू राहिले, तुम्ही माझ्यासोबत गेम खेळत होते. जाऊ द्या अगं आत्या, फिकी sorry. पडली तू, घ्या मला. फिकी पडल्या त्या सुनाचं तसंही काय असतं, सून नुसती काम करायलाच आहे घरात. हे बघ दरे पैसे तुला शॉपिंगला, आणि काय आणायची तेवढे आण. खरं आत्या, हा आज कुठून दिवस उगवला? हा हा अगं हे तुझेच पैसे येत. कस काय? तू सकाळी घरी नव्हती आणि तुझा मोठा मामा आलता. हा. आता त्याच्या पोरीचं लग्न आहे नाही का? हा तारीख काय माझ्या ध्यानात नाही राहिली, सांगितली तारीख. मला माहिती आहे मग. आणि मग ती शॉपिंग साठी म्हणला हे नवरा बायकोला हे 10,000 कपडे बिपडे शॉपिंग करायला. तुला लाडाची भाषी नाही का तू? म्हणजे माझे पैसे आहेत? हा आज दिवसभर तुम्ही माझ्यासोबत हटकून केलं हे सगळं, मी माझेच पैसे इकडं तिकडं लपव. बाई मामाचे पैसे. वास घे एकदा. आता वास घेऊन काय फायदा? माझ्या पैशाचा घेती वास. ग बसा, अख्खा दिवस माझ्यासोबत गेम खेळल्या. हा सगळ्या पैशाच्या आता साड्या मस्त शॉपिंग करून येते. ऐक रेशमी, तुला एक गोष्ट सांगते मी, पटली तर हाय मन, हे राहू दे तुझे पैसे तुझ्याकडं. काय आणाय जायची म्हणती? साड्या. आणि साड्या घरात किती आहेत? 5-5 हजाराची साडी आहे, 6-6 हजाराची. ते कपाट वाकाय लागलं साड्यानी. हेच पैसे जर तू महाग टाकले तर काही बी अडचणीला यायचे नाहीत का कामी? मला सांग. मी सांगितलेलं तुला पटत नाही. आज नुसतं असं हे करायचा, मेकअप करायचा, आणि उद्या 5 पैसे लागले तर शेजाऱ्याला महागाय जायचं का? आ आता आहेराच्या साड्या आहेत लय मोठ्या, अशी आणि ती ठेवी तीच साडी एखादी घ्यायची. मामा घेतली मी साडी, त्याला कपडे घेतल्यात भावड्याला. आणि सांगितलं काय मामा तपासा येईन का? एवढे पैसे दिलेत आणि त्याच पैशाची साडी आण म्हणून. अगं ज्या टायमाला मी तुझ्यासारखी होते का, लेकरू बाळ नव्हतं काय नव्हतं, तुझा सासरा मला द्यायचं, खा तुला काय खायला आणायची काय ती. आणि काय खायचं? ती घंटीवाली कुल्फी आली का, ती घ्यायची 1 रुपयाची. आता 10 रुपये म्हणल्यावर लय होते पहिले, 100ला भारी होते 10 रुपये. हा त्यातले 5 रुपये टाक गल्ल्यात. ते ह्याचा मडक्याचा गल्ला करायची. हा का त्या काय चिंपट नाही, चिंपट आपलं डबा त्याला बीळ पाडायचे, इकडून त्याला हे करून घ्यायचे चिटकून, आणि त्यात टाकायचे. 5 रुपये टाक, 10 रुपये टाक. आणि मग जेव्हा अडचण आली का, हिथले काढले तिथं ठेवलेले काढले, तिथं ठेवलेले काढले. किती खुश झाली सासू बी नवरा बी. हा असं असतं. त्यासाठी म्हणते 4 आणे रुपया रेशमी महाग टाक, रेशमी महाग टाक. बरोबर आहे आता तुमचं. हे साड्या कामी येते का? आज घालशील, उद्या फेकून देशील ती. हा नवी काढशील, दुसरी आणशील. त्या कामी येते का साड्या? काढ बरं ते ढिगारा कपाटातला आणि हिथं टाक माझ्या पुढं. काय अडचण आली साड्या द्यायच्यात का नेऊन? नाही. आपण काय देतो? धरा हे पैसे घ्या. हा दवाखान्यात गेलं तर 500ची नोट लागती. हा तर हे डोक्यात फिट करावं लागतंय. धरा तुमच्याकडे आता पैसे, आणि तुम्ही जपून ठेवा आता ते पैसे.
मला नको काही शॉपिंग. परत म्हणशील सासूनी पैसे घेतले आणि तोंड एवढं एवढं करू नको. नाही आत्या, खरंच तुम्ही सांगताय तेच बरोबर आहे. आडी अडचणीमध्ये पैसेच काम येतात, नाहीतर काय लोकांसमोर हात पसरवणार आहेत. आजकाल लोक पण कामी येत नाही बघा. काही संकट आलं तर सगळे मागं हटत आहेत आणि आपल्यावर सुख आलं तर सगळे पुढं पळत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही बरोबरच म्हणताय. आजकाल कशी दुनिया चालली, काही कधी पैसे लागत आहेत काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं मी आतापासून ना हे साड्या पिढ्या गोळा करायचं बंदच करणार. हा, आणि महाग टाकायचं शिकायचं. बघ बरं वर्षभर तू कर बरं ती, तेवढे पैसे होऊन जाते. हा, कोणच्या कामी येतात पैसे. पैशाचं महत्व आता येतोय पैसा म्हणून त्याला किंमत देत नाहीत, पण हे लय किमतीवान आहे वस्तू. चालतंय आता, चुकलं माझं. मी असं परत नाही करायचे. नाही तर परत लग्नात तो केवढ्याची घेतली ग, माझी एवढ्याचीच आहे, त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं. काय नाही देणार. हा, त्याच्यावर लक्ष नाही. आपलं फाटकं तुटकं, पण कधी ह्याला हात नाही पसरायचा. चालतंय आता. धर, ठेव तुझ्याकडं ठेव, पण मी बोललेले आणि हे शिकवलेलं हे ध्यानात फिट करायचं. चालतंय आता, मी नाही खरचणार. सगळे नाही तर पैसे सांगितलं मागणार. इकडून सोडून द्यायचं. नाही तुम्ही बघा आता, या अजून एका वर्षाने ना तुम्हाला मी माझा मोठा गल्ला आणीन तुमच्या समोर फोडायला. हा, तवा म्हणीन माझी रेशमी सुधारली बाया. हा, चालतंय. मग कपाट भरायचं आता कमी होईल रेशमी. आहे ना. ठेवते मी पैसे जपून. हा, ठेव नीट. बरं तेवढं तरी डोक्यात धरलं, ठेवते म्हणून. नाही तर बाई घेतली पिशवी, मारली बागलाला की चालली. 2 साड्या नाही, आता तिने 10,000च्या पार बोना केला असता साड्या आणून. 10,000चा पुराडाच होता. बरं तरी बुद्धी दिली.